नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या मुलाखती, वेगळ्या चर्चा, गावखेड्यात कार्यक्रम असो किंवा कुठलेही असू दे, वेगळ्या पद्धतीने आम्ही दाखवण्याचं काम करतोय. मी आता म्हाळंगी गावात आहे. धाराशिव तालुक्यातलं हे गाव आहे आणि या गावामध्ये आता देवीची मिरवणूक निघालेली आहे. या गावामध्ये आपण थेट मिरवणुकीमध्ये जाऊ आणि नेमकं काय विषय आहे, कशा पद्धतीची मिरवणूक असणार आहे, मी मुलाखत सुद्धा काय दाखवणार आहे. आपण थेट आता म्हाळंगी गावात पोहोचलोय. या गावामध्ये मिरवणूक सुरू झालेली आहे देवीची. नेमकं कशा पद्धतीने मिरवणूक आहे, काय स्वरूप आहे आणि यात्रेचं स्वरूप कसं असणार आहे बघूया. आपण थेट या म्हाळंगी गावामध्ये सध्या देवीच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. आपण थेट मिरवणुकीमध्ये जाऊ आणि व्हिडिओ बघूया. आमचं चॅनल 1 नंबरचं आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 4,80,00,000 जास्त आहे. तुम्ही आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल. थेट आता या गावात निघालेली मिरवणूक बघूया आपण.
काय नाव तुमचं? मी प्रशांत बापू साळुंके. बरं. आज इथं तुमच्या शेतामध्ये हे मंदिराचा कार्यक्रम आहे, काय विषय आहे? काय ही आकारातली महालक्ष्मी शिववरची महालक्ष्मी आहे. प्रत्येक वर्षी या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी उत्सव साजरा होतो. या गावामध्ये या शेतामध्ये शेती दुरुस्त करत असताना सापडलेली मूर्ती आहे. या मूर्तीच्या मोठ्या उत्साहामध्ये स्थापना झाली, मंदिर बांधलं, शिखर स्थापना झाली. परंतु प्रत्येक वर्षी गावातून भारत ढवळे पाटील यांच्या घरून जो मानाचा निवद निघतो तो निवद वाजत गाजत या ठिकाणी आज देवीच्या मंदिरात येतो. या सगळे येणारे महाराष्ट्रातून येणारे सगळे पुत्राज जे देवीचं गाडीवान म्हणतात ते गाडीवान सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. या ठिकाणी आल्यानंतर जे महिला कळस घेऊन आलेले असतात ते या ठिकाणी उतरून यानंतर पुन्हा विधिवत पूजा करून या ठिकाणी बळी दिला जातो आणि बळी देऊन पुन्हा मोठ्या उत्साहामध्ये याकडे महाप्रसाद साजरा होतो. अच्छा, किती वर्ष आहे हे आता 13 वर्ष आहे. यावर्षी सुरुवात कशी केली होती? सुरुवात या ठिकाणी शेतीमध्ये ही शेती करत असताना मूर्ती सापडली होती, ती स्थापना करून परत हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. 13 वर्ष झालं. हो. आता सुरुवात गावातून मिरवणूक वगैरे कशी? हो, गावातून या गावात भारत ढवळे पाटील यांना या निवदाचा मान आहे. त्यांच्या घरून पूजा करून गाडीवान पोतराज हे निवद घेऊन या ठिकाणी वाजत गाजत येतात. किती पोतराज आहेत? कुठले येतात? कुठले? महाराष्ट्रातून, पूर्ण महाराष्ट्रातून आमचे गुरु सगळे पोतराज गाडीवान म्हणतात त्यांना, ते या ठिकाणी येतात. कोण पुण्यातून येते, कोण टिंबुर्णी, बार्शी, तडवळा, गारगाव आणि असे वेगवेगळ्या ठिकाणचे येतात. पहिल्यापासून आमच्यापाशी असतात आणि यात्रा तारीख झाली या आकार महिन्यात तिथीप्रमाणे ते तिथीची त्यांना भंडारा पोच केला की ते मनाने येतात. काय आवाहन करायला? काय सगळ्याला एवढे की देवीला विनंती आहे की सगळ्याला सुखात समाधानात आणि शांतता ठेव, जसं मला दिले तसं सगळ्याला दे, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. काय नाव तुमचं? मी मधुमोहन कांबळे, राहणार आळणी, तालुका, जिल्हा धाराशिव. काय होता कार्यक्रम? ही लक्ष्मी आईचा कार्यक्रम आहे. बापू साळुंकेच्या इथं शेतामध्ये. मी येडा बागडा पोतराज आहे. मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही. आज कसं काय स्वरूप कसं होतं यात्रा? हे मिरवणूक कशी निघली? ही मिरवणूक ह्या लक्ष्मी आईची परंपरेने बोला. लक्ष्मी आईची ही परंपरेने यात्रा निघते आणि 30-35 वर्षापासून ही यात्रा चालू असते या गावामध्ये. हो. तुम्ही किती वर्ष झाले इथं? मी एक 25 वर्ष झालं की माझ्या हातूनच ही यात्रा स्थापन झालेली आहे. कोरपळे गाव माझं, बार्शी तालुक्याचं. नाव अशोक कसबे आणि ही पोतराजाची 5वी पिढी आहे आमची. चाललंय आई साहेबांची सेवा केल्या, शेतवाडी काहीच नाही, ह्याच्यावर सर्व उदरनिर्वाह चालतो. सेवा केली म्हणजे मेवा भेटतोच. चाललंय. बघा, म्हाळंगी गावामध्ये जे देवीची मिरवणूक निघाली होती याबद्दल मी तुम्हाला सर्व त्या मिरवणुकीचा व्हिडिओ दाखवलाय आणि इथं जे कार्यकर्ते होते, पदाधिकारी, त्यांचे प्रमुख जे होते त्यांची सुद्धा मुलाखत दाखवलेली आहे मी. विषय कोणतेही असो, आम्ही थेट आणि आरपार ज्या ठिकाणी घटना घडतात, ज्या ठिकाणी कार्यक्रम असतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आणि त्याच ठिकाणचे व्हिडिओ जे आहे ते सत्य दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता म्हाळंगी गावामध्ये जी मिरवणूक निघाली होती देवीची, या मिरवणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, म्हाळंगी, तालुका, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.